अ, दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे आयोजित या विशेष संपर्क सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ट्रान्सफर सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा इंटरनल ट्रान्सफर असेल किंवा ड्युअल डिग्रीचं फॉर्म असेल, या संदर्भात तुम्हा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण या आणि तुमच्या शंका असतील तर त्या जाणून घेण्यासाठी आपण या कॉन्टॅक्ट सेशनचं आयोजन केलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना मी ग्रुपवर ऑलरेडी म्हणजे बऱ्याचदा सूचना दिलेली आहे. तर ते फक्त तुम्हाला एकदा स्क्रीन शेअरिंग मी करून दाखवतो. तर त्या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर त्या आपण घेऊया. पहिल्यांदा स्क्रीन शेअरिंग करून त्या सूचना वाचून दाखवतो. दिसतात सर्वांना? सूचना दिसतायत? हा सर. येस हा, सर. दिसतायत. दिसत नाहीयेत काय? दिसत नाही. आता दिसत नाहीत सर. अच्छा, ठीक आहे. म्हणजे मला ते ओपन करून दाखव. ठीक आहे. आता आता दिसतायत दिसतायत सर. बरोबर? हो, ठीक. हा हा सर. हा, तर आपल्याला साधारणपणे आपण यामध्ये चर्चा करणार आहे ते ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट याबद्दलच्या सूचना आणि एकूण तुमची जी एलिजिबिलिटी असते या MA च्या ऍडमिशनच्या संदर्भात ती कशी पूर्ण करायची असते त्याबद्दलच्या या सूचना आहेत. तर पहिल्यांदा आपण जे काही म्हणजे कमी संख्येने विद्यार्थी असतात त्या पद्धतीनं आपण एलिजिबिलिटीच्या संदर्भात बघत जाऊ. म्हणजे आपल्याकडे साधारणपणे दुसऱ्या विद्यापीठातले आलेले विद्यार्थी त्यांची संख्या थोडी कमी असते. तर त्यांनी काय करायचं असतं त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना, की जे यापूर्वी शिवाजी विद्यापीठामध्ये नव्हते किंवा दुसऱ्या विद्यापीठात जाऊन त्यांनी आपलं ग्रॅज्युएशनचं शिक्षण केलंय किंवा इतर विषयात पण MA केलेलं असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, की त्यांचं जे कॉलेज होतं तिकडे त्या दुसऱ्या विद्यापीठातलं, तिथून त्यांनी टीसी घ्यायचा आणि तो टीसी आणि त्याच्यानंतर त्यांचं जे आधीचं विद्यापीठ असेल, समजा मुंबई विद्यापीठ असेल किंवा पुणे विद्यापीठ असेल, तर तिथून त्यांनी मायग्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते काढून घ्यायचं असतं. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रोसेस त्यांच्या विद्यापीठाची ज्या पद्धतीने असेल, टीसी काढून त्यांच्या मुख्य म्हणजे कॉलेजमध्ये टीसी काढायचा, मग विद्यापीठात जमा करायचा आणि मग मायग्रेशन सर्टिफिकेट घ्यायचं. अशी जर त्यांची प्रोसेस असेल तर तशी त्यांना करावी लागेल. तर एक मायग्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते घेऊन त्यांनी आपलं जे मायग्रेशन सर्टिफिकेट आहे ते आपल्या दूरशिक्षण केंद्रामध्ये म्हणजे इथं जे कोल्हापूरचं आपलं ऑफिस आहे तिथे आणून जमा करायचं. ते केल्यानंतर हार्ड कॉपीमध्ये ओरिजिनल मायग्रेशन सर्टिफिकेट जमा करायचं. ते केल्यानंतर त्यांची एलिजिबिलिटी ही पूर्ण होते. ठीक आहे. तर हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता, की मायग्रेशन ज्यांचं दुसरं विद्यापीठ आहे त्यांनी आपलं मायग्रेशन इथं आणून जमा करायचं. आता म्हणजे इतर विद्यापीठामध्ये काही विद्यार्थ्यांचा संख्या जी जास्त असते ती असते मुक्त विद्यापीठातले विद्यार्थी. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे तिथं ज्यांनी आपलं एखादं ग्रॅज्युएशन केलेलं असेल किंवा MA कोर्स दुसऱ्या विषयातून केले असेल ते विद्यार्थी. तर त्यांनी काय करायचं की त्यांच्याकडे कॉलेज नसतं. त्यामुळे त्यांचं कसं असतं की त्यांच्याकडे फक्त आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेट त्यांना काढावं लागतं. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की आपलं जे मुक्त विद्यापीठ आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ त्या विद्यापीठाशी किंवा त्यांचं जे स्टडी सेंटर असतं मुक्त विद्यापीठाचं तर त्याच्याशी संपर्क साधून ते मायग्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते काढून घ्यायचं आणि ते मायग्रेशन सर्टिफिकेट आपल्या विद्यापीठामध्ये म्हणजे दूरशिक्षण केंद्रामध्ये आणून जमा करायचं. आता या दोन्ही मायग्रेशनचे असतं ते साधारण 15 दिवस 20 दिवस याला लागतात. तर त्यामुळे तुम्हाला आता माहिती मिळाली की तात्काळ त्यांनी करण्याची आवश्यकता असते. म्हणजे आपण याआधी पण बऱ्याचदा या संदर्भात सांगितलेलं आहे. जे जे विद्यार्थी माझ्याशी संपर्कात पण आलेत त्यांना मी तसं सांगितलेलं आहे. तरी काही जण याकडे दुर्लक्ष करतात. मग बऱ्याचदा कसं होतं की जे लोकल म्हणजे याच विद्यापीठातले टीसी काढणारे विद्यार्थी असतात, कॉलेजमधून टीसी काढले त्यांचे टीसी लवकर मिळून जातात. पण हे मुक्त विद्यापीठातले किंवा इतर विद्यापीठातले विद्यार्थी त्यांचे टीसी तसेच राहतात. ते लवकर त्यांना मायग्रेशन जे आहे
ते लवकर मिळत नाही आणि त्यामुळं बऱ्याच लोकांचं मग निकाल जाहीर होत नाहीत आणि निकाल जाहीर झाले नाहीत की त्यांची परीक्षा जी असते म्हणजे आता समजा तुमचे 4, 5, 6 विषय आहेत आता, बरोबर? तर 6 विषयातले तुम्ही समजा 1-2 विषय फेल झाला असाल, तर तुमचा निकालच जाहीर होत नाही. त्यामुळे तुम्हाला त्याचा रिपीटर फॉर्म भरता येत नाही. त्यामुळे तो तसाच पेंडिंग विषय तुमचा राहून जातो आणि तुमचं ॲडमिशन मुळातच ॲडमिशन कंटिन्यू होत नाही. ही त्याच्या मागची मुख्य अडचण आहे. त्यामुळे ही जी एलिजिबिलिटी पात्रता जी आहे, ती या मायग्रेशन सर्टिफिकेट जमा करून किंवा टी-सी असेल तर टी-सी जमा करून हे पूर्ण करणं खूप आवश्यक असतं. तर याला खूप गांभीर्यानं याच्याकडं बघण्याची आवश्यकता आहे. आता आपण यातला तिसरा जो विद्यार्थी आहे, याच्यातले बरेच आपले जे फ्रेश विद्यार्थी असतात, जे नुकतेच बी-ए करून आलेले आहेत, अशी विद्यार्थ्यांची या केसमध्ये खूप संख्या असते. तर त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपण थोडं चर्चा करू, की जे शिवाजी विद्यापीठाच्या संलग्न असलेल्या अफिलिएटेड कॉलेजमध्ये विद्यार्थी होते, हां, जे ग्रॅज्युएशनला असतील, तर असे विद्यार्थी. तर यांनी ज्या शिवाजी विद्यापीठाच्या महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी काय करायचं, की आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधायचा आणि तिथून टी-सी काढायचा आणि तो आणून दूरशिक्षण केंद्रामध्ये जमा करायचा. हे त्यांनी करायला हवं. हां, कारण हे काय खूप त्याला दिवस लागत नाहीत. लवकरात लवकर ही तुम्हाला प्रोसेस करता येते. त्यामुळं ज्यांचे टी-सी हे विद्यापीठाच्या अफिलिएटेड कॉलेजमध्ये आहेत, ज्यांनी इथलंच आपलं शिक्षण शिवाजी विद्यापीठाशी संबंधित संलग्न असलेल्या कॉलेजमध्ये केलंय, तर त्यांनी आपले टी-सी हे त्या कॉलेजमधनं काढायचे आणि दूरशिक्षण केंद्रात आणून जमा करायचे. मग आता याच्यात काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, की टी-सी आम्हीच आणून द्यायला पाहिजे का? किंवा पोस्टानं पाठवायला पाहिजे का? किंवा स्टडी सेंटरला द्यायला हवं का? असे प्रश्न असतात. तर आता पोस्टानं पाठवलं तर समजा ते गहाळ झालं तर त्याचं जबाबदारी मग कशी हे करणार तुम्ही? आणि इथं जर समजा पोहोचलंच नाही, तर ती अडचण आहे. त्यामुळं स्टडी सेंटर्सची समन्वय साधा. जर स्टडी सेंटर नेऊन देणार असेल, तर ठीक आहे. पण शक्यतो तुम्हाला जर स्वतः जमा करता येत असेल, तर तुम्ही तो स्वतः जमा करावा. तर या पद्धतीनं थोडं त्याच्याकडं पाहायला हवं. आता यातली दुसरी केस आहे, की काही विद्यार्थी जे आहेत म्हणजे आता आपलं स्टडी सेंटर असेल, हां, म्हणजे काही स्टडी सेंटर असे आहेत, की जिथं ग्रॅज्युएशन पर्यंतचे विषय असतात आणि ग्रॅज्युएशन नंतर पी-जीचे विषय नसतात. मग तिथं काय होतं, काही विद्यार्थी आपले जे असतात, हां, त्यांनी काय केलेलं असतं, की इथं तिथं ग्रॅज्युएशन करतात आणि नंतर मग तिथंच एम-ए साठी ॲडमिशन घेतात. हां, तर अशा विद्यार्थ्यांना काय वाटतं, की आपला टी-सी ऑटोमॅटिक पूर्ण होईल. तर तसं नसतं. त्यांनी जरी तिथं डिस्टन्समध्ये एम-एसाठी ॲडमिशन घेतलं असलं, तरी त्यांचा जो बी-ए ॲडमिशन करताना जो कॉलेजमधला टी-सी आहे, तो त्यांनी तिथून काढून दूरशिक्षण केंद्रामध्ये जमा करणं आवश्यक असतं. हां, तर एकतर त्यांच्या कॉलेजने ती प्रोसेस करायला हवी, त्यांचा टी-सी काढून किंवा या विद्यार्थ्यांनी तो टी-सी जमा करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा तुमचं बी-ए झालेल्याच कॉलेजमध्ये डिस्टन्समधून जर एम-ए करत असाल, तरी तिथला टी-सी तुम्हाला काढणं आवश्यक आहे. हां, तर ही एक महत्त्वाची यामधली गोष्ट आहे. जे विद्यार्थी आपल्या शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशित होते आधी, या एम-ए इतिहासच्या ॲडमिशनच्या आधी, तर त्यांनी आपले टी-सी जे आहेत ते आपल्या कॉलेजमधनं काढून विद्यापीठामध्ये दूरशिक्षण केंद्रामध्ये जमा करायचे. ठीक आहे. आणि मग चौथा जो एक आहे केस असते विद्यार्थ्यांची ती म्हणजे काही विद्यार्थी हे इथंच बी-एला असतात दूरशिक्षण केंद्रामध्ये. काही विद्यार्थी इकडंच आता इतिहासचे काही विद्यार्थी असतात ते एम-ए कोर्सेसला त्यांचं म्हणजे एम-ए इतिहासला असतात आत्ता. आत्ता नवीन ॲडमिशन त्यांचं एम-ए इतिहासला असतं. पण मागच्या वर्षी ते नुकतेच एम-ए मराठी करून केलेले असतात त्यांनी आणि डिस्टन्समधनं केलेलं असतं. मग अशा विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, की सर आम्ही ऑलरेडी टी-सी आमचा 2 वर्षापूर्वी एम-एला ॲडमिशन घेताना, एम-ए मराठीला ॲडमिशन घेताना दिलेला आहे. असं ते म्हणत असतात आणि त्यामुळं त्यांना जरी आपण टी-सीच्या अशा सूचना दिल्या, तरी त्यांना असं वाटतं, की आपण तर दिलेला आहे. त्यामुळे आपण काही लक्ष द्यायची गरज नाही. असं त्यांचा एक साधारण समज होऊन जातो. तर त्यामुळे बरेचदा मग त्यांचे टी-सी तसेच त्यांची एलिजिबिलिटी तशीच पेंडिंग राहते. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, की त्यांनी काय करायचं तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक टी-सी इंटरनल टी-सी म्हणजे अंतर्गत ट्रान्सफरचा टी-सी म्हणजे त्याला आपण म्हणू इंटरनल ट्रान्सफर सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला त्याचा एक फॉर्म असतो तो डाउनलोड होतो. तर त्यामध्ये जास्त काही भरायचं नसतं. त्यात तुमचं फक्त नाव,
त्या जुन्या ऍडमिशनचा PRN नंबर, नवीन ऍडमिशन कुठं ऍडमिशन होतं म्हणजे डिस्टन्सला ऍडमिशन होतं त्याची माहिती, आणि मग आता डिस्टन्सला कुठल्या विषयाला ऍडमिशन घेतली त्याची माहिती. या 2 गोष्टी त्यांना भरायच्या असतात, 2-3 गोष्टी, आणि PRN नंबर टाकायचा असतो, आणि पुरावा म्हणून आधीच्या अभ्यासक्रमाचा निकाल आणि नवीन जो प्रवेश घेतलेला आहे अभ्यासक्रमाचा त्याचा पुरावा, एवढ्याच गोष्टी जोडून इथं जे दूरशिक्षण केंद्राच्या खालच्या तळमजल्याला विद्यार्थी सेवा केंद्र आहे, तर तिथे जाऊन तुम्हाला ती माहिती जी आहे, तो जो फॉर्म जो आहे तो जमा करायचा असतो. आणि तो जमा केल्यानंतर मग ऑटोमॅटिक नंतर काय होतं की ते ते प्रोसेस करतात, आणि त्यांचं एक ट्रान्सफर सर्टिफिकेट बनतं इंटरनल ट्रान्सफरचं, आणि ते सर्टिफिकेट मग आपल्या दूरशिक्षण केंद्रामध्ये येतं, आणि त्यांची एलिजिबिलिटी मग पूर्ण होते. तर ही प्रोसेस करायची असते. मग आता याच्यात पण काही गोष्टी होतात, अडचण होतात, की काय बाबा, की काही विद्यार्थी असतात, सर मी ट्रान्सफर केलंय, पण मग त्याच्यात तरी माझं कसं नाव याच्यामध्ये येतं. यात कसं असतं की त्याला काही दिवस जावे लागतात. म्हणजे 8 दिवस, 9 दिवस असे एवढे काही दिवस बऱ्याचदा लागतात. काही गोष्टी अडल्यामुळे. तर त्यामुळे ते येतं बऱ्याचदा. तर ते जर समजा तसं कुणाचं पेंडिंग असेल तर SFC ला फोन करून तिथं तो बाबा तुम्ही माझा TC दूरशिक्षण केंद्राकडे ट्रान्सफर केलाय काय? असं या विद्यार्थ्यांना विचारून घेता येईल. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय होते याच्यामध्ये, की काही विद्यार्थिनी असतात की त्यांची नावं वेगवेगळी असतात. म्हणजे आधी काही वेळा लग्नानंतर त्यांचं नाव बदललेलं असतं. तर अशा केसेस पण असतात. तर त्या बाबतीत काय होतं, की ते काय करतात, की आधीचं इंटरनल ट्रान्सफरसाठी जे नाव असतं, ते समजा लग्नाच्या आधीच असेल, आणि नवीन ॲडमिशनमध्ये नाव घेताना नवीन नावानं घेतलेलं असेल. पण खाली ज्यावेळी अर्ज करतात, त्यावेळी जुन्या नावानं अर्ज करतात. मग समजा मग जुन्या नावाचं ट्रान्सफर सर्टिफिकेट जरी वर आलं, तरी ती कुठल्या विद्यार्थिनीच आहे. म्हणजे समजा एखाद्या आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊ, की एखादं समजा अ, शिंदे आडनावाची विद्यार्थिनी आहे. तिचा ट्रान्सफर सर्टिफिकेट शिंदे नावानं तयार होतो, आणि इकडे ज्यावेळी तो येतो, त्यावेळी तिथं शिंदे नावाची विद्यार्थिनी नसते. तिचं नाव लग्नानंतरचं वेगळं असतं. मग त्या नावाला ते अटॅच करता येत नाही. असा तो प्रॉब्लेम जो आहे तो इथं होत असतो. त्यामुळे ज्या विद्यार्थिनीच्या बाबतीत अशी केस आहे, त्यांनी आपल्या त्या ट्रान्सफर सर्टिफिकेटवर आपलं नाव बदलाचा जो माहिती आहे, ती पण त्याच्यासोबत जोडायला हवी. तर ते बऱ्याचदा त्यांच्याकडनं राहून जातं. तर त्यामुळं त्याच्या बाबतीत थोडं माहिती जी आहे ती घेऊन त्यांनी पूर्ण करणं ते अपेक्षित असतं. तर त्यामुळे ज्यावेळी ते इंटरनल ट्रान्सफरचा फॉर्म भरला, म्हणजे अजून पण आता काही जणांनी भरलेला पण असेल, पण त्यांना अशी अडचण येत असतील, तर त्यांनी खातरजमा करायची, की आपण गॅझेटची कॉपी जोडली का? नाव बदलाचं गॅझेट जे असतं ते जोडलंय का? हे तपासून घ्यायचं. जर असेल तर ते गॅझेटची कॉपी घेऊन यायची आणि ते विद्यापीठात दाखवली, की मग ते त्याला जोडून ते प्रोसेस करून घेतील, किंवा काय करायला हवं त्या बाबतीत ते पण तिथं तुम्हाला इथले जे संबंधित स्टाफ आहेत ते सांगतील. फक्त तुम्ही अशा अडचणी जे येतात त्याची माहिती तुम्हाला असायला हवी. त्याच्यानंतर दुसरं एक अजून एक असतं, की आपल्या विद्यापीठाचा जो कॅम्पस आहे, तिथला जो कोल्हापूरचा कॅम्पस आहे, तिथले जे अधिविभाग आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, तिथले विद्यार्थी. तर त्यांचं काय असतं, की तिथनं ज्यावेळी पूर्ण होतं MA किंवा जे काही असेल ते MA कोर्सेस असतात, आणि त्यांना ज्यावेळी दूरशिक्षण केंद्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं, तर त्यांनी काय करायचं, इथं PG ऍडमिशन नावाचं एक सेक्शन असतं. तिथं आणि तुमचं जे डिपार्टमेंट असतं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून TC आपला काढायचा, आणि आपल्या दूरशिक्षण केंद्रामध्ये जमा करायचा. असे हे साधारणपणे 5 प्रकारचे केसेस असतात. तर ते आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आणि तिसरी एक वेगळा प्रकार असतो तो आपल्याकडे आहे, की ड्युअल डिग्रीमध्ये ज्यांचं ऍडमिशन आहे. म्हणजे ते ऑलरेडी कुठल्यातरी दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेशित असलेले विद्यार्थी आहेत, आणि त्यांना मग दूरशिक्षण म्हणजे एका वेळी 2 डिग्री करायच्या आहेत. म्हणून ते काय करतात, दूरशिक्षण केंद्रामध्ये पण ऍडमिशन त्यांनी घेतलेलं असतं. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्यांचा ऑलरेडी TC तिथं जमा जमा असतो. हां, कुठल्यातरी कॉलेजला, आणि दूरशिक्षण केंद्राला ते ऍडमिशन घेत असतात. किंवा अशी पण केस असते, की दोन्ही ऍडमिशन 2 कोर्सेस करतात. म्हणजे MA मराठी आणि MA इतिहास त्यांना एकाच वेळी करायचं असतं. मग ते दूरशिक्षण केंद्रामध्ये दोन्ही विषयांना ऍडमिशन घेतात. मग अशा विद्यार्थ्यांनी ड्युअल डिग्री अंतर्गत फॉर्म भरायचा असतो. दुहेरी पदवी अंतर्गतचा फॉर्म. तर त्या फॉर्ममध्ये तुमच्या पहिल्या अभ्यासक्रमाची जिथं तुम्ही TC काढून TC जमा केलेला आहे,
त्या अभ्यासक्रमाची माहिती त्याच्यात भरायची असते आणि सेकंड ऍडमिशन म्हणून जिथे तुम्ही दुसऱ्यांदा ऍडमिशन घेताय सेकंड डिग्रीसाठी तिथली माहिती भरायची असते. आणि मग तो तुमचा फॉर्म असतो त्याच्यावर पहिलं ऍडमिशन घेताय तिथल्या प्राचार्यांची सही आणि दुसरं ऍडमिशन जे आहे तिथल्या म्हणजे कोऑर्डिनेटर वगैरे असतील त्यांची सही असं घेऊन जिथे टीसी जमा नाही अशा कॉलेजमध्ये ते जमा करायचं म्हणजे किंवा डिस्टन्स मध्ये जमा करायचं. तर ती माहिती आहे ज्यांना ड्युअल डिग्रीची माहिती हवी त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधा. मी त्यांना त्या संदर्भातली माहिती देईन. पण हे जे 5 केसेस आहेत या विद्यार्थ्यांनी यांची प्रोसेस खूप सरळ आहे. त्यांनी आपापल्या केसनुसार म्हणजे जे काही त्यांची केस आहे मुक्त विद्यापीठात असेल त्यांनी, इतर विद्यापीठात असतील त्यांनी किंवा संलग्नित कॉलेजमधले विद्यार्थी असतील त्यांनी किंवा दूरशिक्षण केंद्राचे आधीचे विद्यार्थी असतील त्या लोकांनी त्यांनी आपापल्या केसेसनुसार आपली जी टीसीची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करून घ्यायची. तर आता तुम्हाला काही या संदर्भात शंका असतील तर विचारा. आपण एकेकाची शंका घेऊया. बोला. तुम्हाला शंका आहे? हा सर. हा बोला. हॅलो. हा सर, नमस्कार. मी बोला. ऑफिसला गेलेले सातारमधून. हा तर माझं बर बीए डिस्टन्स मधून झालेलं. बर तर मी एमए साठी तर ते बोलले की इथून ट्रान्सफर करतो, रिजनल ऑफिसला गेलेली. नाही नाही तुमचं बीए कुठं झालं? बीए का बीएड म्हणता? बीए झालं होतं शिवाजी विद्यापीठातून, डिस्टन्स मधूनच. बर शिवाजी कॉलेज. म्हणजे शिवाजी रेग्युलर कॉलेज. झालं होतं काय डिस्टन्स मधलं झालं होतं ग्रॅज्युएशन? हा, दूरशिक्षण. हा मग तो फॉर्म जो आहे ना मी जो पाठवलाय की नाही त्याच्यामध्ये तुमची केस सांगितली मी 4 नंबरची केस आहे ना ती. हा, तिथल्या गायकवाड सरांनी ना ते माझं हा सगळं लिहून घेतलं आणि ते म्हणते मी इथून पाठवतो हा कसं. झालं मग गायकवाड सरांनी सांगितलं म्हणजे आपले सूर्यकांत गायकवाड सर हा बरोबर. हा, हो हो. मग तुमचं झालं होईल प्रोसेस नाही. हा, मग फक्त माझं नाव झालं. नाव जो आहे आधीच्या ऍडमिशनचं आणि आत्ताचं नाव सेमच आहे त्यात हो, काय अडचण सेमच नाही. आहे, काही नाही फरक. मग काय अडचण येत नाही. ठीक हा आहे. ठीक आहे. हा हा, ओके. चालेल. नाही नाही. हा ठीक आहे. अजून कोणाला शंका आहे? हा सर, सर माझा आवाज नमस्कार. येतोय? वैशाली कांबळे एक मिनिट. तुम्ही संग्राम सिंग बोला. हा सर नमस्कार. मी संग्रामसिंह हा. जानुकडे कराडमधून बोलतोय सर. हो तुमचा सर एकदम मी छान. हा सर मी तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज केला होता. हा. आणि काय झालं होतं सर, मी सप्टेंबरमध्ये आपल्या सेंटरला कराडमध्ये हा. माझा टीसी जमा केला होता बाय हँड. तर बर त्या सरांना पण मी खात्री केली तर ते म्हटलेत की मी मागच पाठवून दिलाय. तर या बर संदर्भात त्यांचा काल पण फोन झाला होता माझा. तर मी बर त्यांना म्हटलं सर त्याचा काही जर एव्हिडन्स असेल तर मला पाठवा, मी हा म्हणजे युनिव्हर्सिटीशी त्या डायरेक्ट संपर्क फॉर्म करतो. बरोबर जे देतात ना जसं ते त्यांनी हा फॉर्म जमा केला तुमचा हा बरोबर सर. तर फॉर्म जमा हा करतात त्याची एक रिसिव्हिंग कॉपी ते घेतात. येस. की या विद्यार्थ्यांचे फॉर्म जमा केले त्याचबरोबर कसं असतं की या विद्यार्थ्यांनी टीसी जमा केली त्याची पण एक कॉपी घेतात. हा सर. किंवा मग एक काय करायला लागेल मी तुम्हाला एक नंबर काल दिला होता काय? सर नाही, मला पाटील सरांनी नंबर दिला होता कराडमधून. तर बर मी कुठला? इंडिव्हिज्युअली काल संपर्क केला होता 94 युनिव्हर्सिटीमध्ये. 51 आहे काय? 94 51. नाही सर, लँडलाईन नंबर होता मला हो दिलेला इथं. लँडलाईन नंबर आहे झिरो तुम्ही 231 काय. एकच हा मिनिट सर, मी सांगतो तुम्हाला. अ, 452 आहे सर लास्टला. हा 451 किंवा 452 या दोन नंबर 52, आहेत. येस सर. तुम्ही त्यांना हा सर. सांगा की जर समजा माझं असं असं झालंय फक्त माझा फॉर्म काढून त्याला बघा टीसी आहे का नाही वगैरे असं बघून ओके सर. बघा ते बघते. ठीक आहे मी पण येस सर, मी पाहतो. येस सर, थँक्यू सर. ओके. वैशाली कांबळे बोला. हा सर, नमस्कार. हम्म, सर, मी कॉलेजमध्ये विचारलं होतं ना टीसी बद्दल. हम्म, त्यावेळेस ते सर मला बोलले होते की तुमचे टीसी ऑलरेडी वरती पाठवलेत युनिव्हर्सिटीला. बर मग तरी आता पण त्यांना जे मी सांगितलं ते तुम्हाला पण लागू होते बरोबर. हा ना. हा मग त्या पद्धतीनं त्यांच्याकडे काही ते पोच आहे का बघा कॉलेजकडे टीसी जमा केल्याची. हा नाही ना, आणि कॉलेजमध्ये आमचा फॉर्म भरून घेतला होता ना सरांनी हा टीसीचा. त्यावेळेस त्या दिवशी पण विचारलं ना सरांना, तर त्यावेळेस सर बोलले की नका काळजी करू, वरती पाठवले आहेत म्हणून. बर मग ते तसं पोच त्यांच्याकडे असेल ना ती कॉपी घेऊन ठेवा. समजा मी इकडे त्यांना विचारलं तर ते तुम्ही मला म्हणाले की तशी समजा एक कॉपी आहे का तर दाखवा म्हणले तर मला दाखवता येईल त्यामुळे तुमच्याकडे चालेल. तशी घेऊन ठेवा. आणि दुसरं असं की जो नंबर यांना दिला होता तुम्हाला परत देतो मी 0231. एक मिनिट सर, मी लिहून घेते. हा
हा सांगा सर. 0231 हा 260 260. 260 9451 ओके सर. हा किंवा 52 लावायचं शेवटी. हो चालेल. हा त्या नंबरवर तुम्ही सांगा तुमचे डिटेल्स आणि माझा फॉर्म म्हणजे त्यांना विचारा कॉलेजला पहिला की फॉर्म बरोबर टीसी अटॅच करून दिलाय का. हा हो चालेल सर. तसं असेल तर त्यांची खात्री आहे म्हणजे तुम्हाला त्यांनी पोस्ट दाखवली तर मग तिथं फोन करा या नंबरला. हा चालेल. हो थँक्यू. नेक्स्ट. माझं हा पण बोला. टीसी केलेलं आहे. इंग्लिश मध्ये नाव आहे. आवाज थोडं हे झालं बोला परत बोला. आम्ही पण युनिव्हर्सिटीमध्ये येऊन टीसी मायग्रेशन जमा केलंय सर. फॉर्म भरला होता तो. ते बर झाले सांगितलं आणि नंतर अभ्यास केंद्रामध्ये पण जाऊन त्यांनी सबमिट करायला सांगितलं. तसं आम्ही केलं पण अजून लिस्ट मध्ये आता नाव आले. आम्ही चेक केलं. अभ्यास केंद्रात काय जमा केलं तुम्ही. युनिव्हर्सिटीमध्ये येऊन आम्ही ते तुम्ही दिलेला फॉर्म वगैरे सगळं तिथे सबमिट केलं आणि कशाचं नंतर form? टीसी मायग्रेशनचं तुमचं आधी कुठे ऍडमिशन होतं. ड्युअल डिग्री मध्ये चालू आहे सर मराठीला हा मग सेकंड इयर. ड्युअल डिग्री दोन गोष्टी टीसी वेगळं ड्युअल डिग्री वेगळं आहे. हे बघा तुमचा काय इंटरनल ट्रान्सफर असेल त्याचा आपला एक फॉर्म असतो तो पण एक फॉर्म असतो आणि ड्युअल डिग्रीचा एक फॉर्म असतो बरोबर. आता टीसी मायग्रेशन साठी जो इंटरनल ट्रान्सफरचा फॉर्म असतो ज्याचं दूरशिक्षण केंद्राला आधी ऍडमिशन होतं तो कोर्स संपल्यानंतर दुसऱ्या ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यावेळी तो इंटरनल ट्रान्सफरचा फॉर्म असतो तो आपण इथं विद्यार्थी सेवा केंद्रामध्ये जमा करतो हा आणि मग त्याचा टीसी बनवून इकडे वर येतो. पुढची केस जी आहे ती ड्युअल डिग्रीची केस आहे बरोबर. एका वेळी दोन अभ्यासक्रम चालू आहेत तुमचे हो ना. हा मग तुम्ही आता तो टीसी ड्युअल डिग्रीचा फॉर्म भरला तिथं कुठल्या विषयाला ऍडमिशन आहे तुमचं दुसरं. मराठी सेकंड इयर चालू आहे. बर मग तुम्ही बहुतेक लोंढे सरांची आणि माझी सही घेतली का त्याच्यावर. हो घेतले ते सगळं येऊन हा तिथेच माझी आणि त्यांची दोघांची सही झाली ना त्यावर. हा युनिव्हर्सिटी. हा मग ते आता सबमिट झालं ते सबमिट झालं तर ते मुख्य एलिजिबिलिटी सेक्शन आहे परीक्षा विभागात तिकडे जातं आणि तिथं ते अप्रुव्हल होऊन येतं. हा तुमच्या बाकी नावाचा बदल वगैरे असं काही आहे का केसमध्ये. नाही मग तुमचं काही होणार नाही काही दिवसांनी ती प्रोसेस पूर्ण होऊन जाईल तुम्ही काही जास्त त्याच्याबद्दल काळजी करू नका. दीड महिना झालाय सर या प्रोसेस. ठीक आहे ते अपडेट होऊन जाईल प्रोसेस झालं. प्रॉब्लेम येणार नाही ना. काय झालं. काही प्रॉब्लेम नाही ना येणार. नाही तेच सांगतोय मी तुमचं होऊन जाईल. मी जर पूर्ण केलं असेल तुम्ही मार्कलिस्ट वगैरे जोडली का मागच्या म्हणजे जे क्वालिफिकेशन आणि एम ए मराठीचे डॉक्युमेंट्स आणि एम ए इतिहासचे डॉक्युमेंट्स असं जोडलंय ना सगळं. मग होऊन जाईल तुमचं काही प्रॉब्लेम नाही. हॅलो सर. बोला कोण बोलता. सर मी यशवंत परब बोलतोय. हा बोला त्याच नंबरवरून बोलतोय. वायसीएम ला डीएसएम केलं होतं मग त्यांना वायसीएम मधून यशवंतराव मुक्त विद्यापीठातून काय केलं होतं डीएसएम केलं होतं. मग मायग्रेशन साठी गेलो होतो ते बोलले आम्हाला काय माहिती आहे ते हा सर्टिफिकेट कोर्स असतो तुमचं मायग्रेशन ऑलरेडी तिथेच असणार त्यामुळे आम्ही देऊ शकत नाही. बर मग माझ्या संदर्भात आपलं बहुतेक काल बोलणं झालंय बरोबर. होय बरोबर. म्हणजे समजा जर तुम्ही आता तो सर्टिफिकेट कोर्स होता की तुमचा जो वायसीएमचा त्यासाठी तुम्ही तुमचा टीसी काढून तिकडे जमा केला होता का. नाही ऑलरेडी हा मग तिथंच आहे ना तो म्हणजे इथं जिथं कोर्स करत होता तिथं आहे बरोबर. आणि ते डिस्टन्स मधलं ऍडमिशन आहे असं तुमचं म्हणणं आहे. होय होय. हा मग त्यासाठी जो इंटरनल ट्रान्सफरचा फॉर्म आहे जे आता मी सूचना दिलेत ना त्या सूचनामध्ये 4 नंबरचा फॉर्म आहे 4 नंबरची जी माहिती आहे त्यानुसार प्रोसेस पूर्ण करा. ठीक आहे तुमचं मग होऊन जाईल पूर्ण. ओके झालं क्लिअर. ओके ओके ठीक. नेक्स्ट कुणाला प्रश्न आहेत. कुणाला प्रश्न असतील तर ते माईक. हॅलो सर. हा बोला. हा सर आज दूरशिक्षण केंद्र सुरू आहे. हो सुरू आहे. हा किती वाजेपर्यंत असणार आहे. संध्याकाळी 6 पर्यंत. बर ठीक. अजून कुणाचा प्रश्न आहे. हॅलो. हा बोला. हा सर मी शालन पाटील बोलतेय. माझं आपल्याशी बोलणं झालं होतं 2 दिवसापूर्वी. बर सर माझं बीएड झालंय मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये. बर
आणखी मायग्रेशन टीसी जमा केलेला आहे. म्हणजे बाकी सगळे डॉक्युमेंटेशन क्लिअर आहेत सर. आणि लिस्टमध्ये तुमच्याशी बोलणं झाल्यानंतर तुम्ही सांगितले की मायग्रेशन जमा करायचे. मग ते मायग्रेशन साठी मी इथे मुंबई युनिव्हर्सिटीला ऑनलाईन एकच सेकंड ना रुपाली, युनिव्हर्सिटी कडून हा सर. त्यामुळे तुमचा माईक हा सर. आवाज येतो. हॅलो, हा बोला बोला. हा सर, युनिव्हर्सिटी मधून ना ते एनरोलमेंट सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच तो ऍप्लिकेशन किंवा ते अप्रूव्ह होतं आणि त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सर मला त्याचं मायग्रेशन सर्टिफिकेट मिळेल. मी कॉलेज जिथे बीएड कॉलेज केलं तिथे पण ऍप्लिकेशन दिलंय सर. त्यांनी सांगितले की जे काही म्हणजे आमच्याकडून करता येईल तेवढं आम्ही करू. मग ते एनरोलमेंट सर्टिफिकेटचं अजूनही त्यांनी मला खात्री दिली नाही की देऊ किंवा न देऊ. त्याच्यासाठी मी चौकशी करतेय सतत त्यांच्याकडे. पण मला तेच सांगायचं होतं की थोडासा विलंब लागेल किंवा थोडासा वेळ जाईल तरी ते म्हणजे चालेल का असं मला विचार. नाही, हे बघा कसं आहे माहितीये काय, जर समजा हे कसं आहे तुमचा निकाल डिक्लेअर करायचा का नाही हे परीक्षा विभागाच्या याच्यावर असते, एलिजिबिलिटीच्या अनुसार. ठीक आहे. तर तुम्ही ज्यावेळी ते जमा कराल त्यावेळी तुमचा निकाल जो आहे तो डिक्लेअर होईल. हा, तर त्यामुळे तुम्ही तर मी प्रयत्न करतेय पण सर आता युनिव्हर्सिटी मधूनच विलंब झाला तरी अवघड आहे परत. हो ना. मग आता ते त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा आणि लवकरात ज्यावेळी तुम्हाला मिळेल त्यावेळी इकडे आणून जमा करा. ठीक आहे. बाकी सर्व डॉक्युमेंटेशन झालेलं आहे क्लिअर सर. नाही नाही, आपण फक्त इथं आता जे बोलतोय ते एलिजिबिलिटी बद्दल बोलतोय. तुम्ही आता परीक्षेला बसला आहात, परीक्षा दिली, याचा अर्थ बाकी सगळे तुमचं ऍडमिशन झाली ना. हो सर. ती एक महत्वाची गोष्ट आहे त्यामध्ये. हा, ती आवश्यक पण आहे. ठीक आहे. थँक्यू सर. हो, हा बोला. बरं, आता सगळ्यांनी शंका विचारलेले सगळे दिसतात. आता काही कुणाला शंका नाहीये. हा सर. काही शंका आहे तुमची? सर मला तुमचा मोबाईल नंबर द्या ना, मला काय अडचण आली तर मी तुम्हाला कॉल करते. बरं, तुम्हाला मीटिंगची माहिती कशी मिळाली? नाही ना, मी एका मैत्रिणी कोणत्या ग्रुपला जॉईन झाले आहे ना. तुम्ही ग्रुप मध्ये नाहीये? आहे की ग्रुप मध्ये, पण नंबर द्या ना तुमचा. नाही, मला तेच विचारायचं, तुम्ही ग्रुप मध्ये आहात का हिस्ट्रीच्या? कुठल्या ग्रुप मध्ये आहात तुम्ही? मी हिस्ट्रीच्याच ग्रुप मध्ये आहे सर. परंतु कसं पहिल्यांदा जसं लेक्चर चालू झाले ना, ग्रुप जॉईन झाला त्यावेळेस, कारण माझ्याकडे मोबाईल नव्हता. बर, मग त्या ग्रुप मध्ये ऍडमिन म्हणून माझा नंबर आहे व्हॉट्सअप ग्रुपला. सर करते सेव्ह मग. ठीक आहे. फक्त पहिला मुद्दा मी काय सांगितलं, ते कॉलेजवर कन्फर्म करून घ्या त्यांनी टीसी कडे जमा केलाय काय, त्याचा पुरावा घ्या आणि मग मी दिलेल्या नंबरवर फोन करा. हो चालेल. चालेल, थांबूया आपण मग. तुम्ही सर्वजण मीटिंगला जॉईन झालात त्याबद्दल तुमचं धन्यवाद. थँक्यू सर.